तर मंडळी, आज आपण इथं अशासाठी जमलो आहोत की आम्ही आमच्या या मोबाईलवरच्या मेसेज मधून या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत की आज गुरुपौर्णिमा आहे. हे सगळे आपले गुरु आहेत. आणि म्हणून आज आपण त्यांचं पूजन करणार आहोत. तर प्रथम वेदिका म्हणते त्याप्रमाणे आपण गुरुवचन घेणार आहोत. त्यानंतर प्रगल्भच्या म्हणण्यानुसार एक प्रार्थना घेणार आहोत आणि नंतर रुचीच्या गोड आवाजामध्ये आपण आपल्या गुरुजनांबद्दल आदर व्यक्त करणारी एक छानशी कविता ऐकणार आहोत. आणि त्यानंतर आपला मुख्य कार्यक्रम जो आहे गुरुपूजनाचा तो करणार आहोत. तर मंडळी, आज मित्रांनो, आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. कारण आपण आपल्या जीवनामध्ये जे काही करतो त्याच्या मागे फक्त आणि फक्त गुरुचाच हात असतो. मित्रांनो, पहिले गुरु असतात ते आपले म्हणजे आई वडील आणि दुसरा गुरु असतो तो आपला शिक्षक जो आपल्याला ज्ञान देत होतो आणि सगळ्यात मोठा गुरु असतो तो निसर्ग. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर आपल्या आई वडिलांचे म्हणजे जे गुरु असतात आई वडील त्यांचं मदर डे, फादर डे, पॅरेंट डे असे अनेक दिवस आपण साजरे करतो. परंतु आपल्या गुरुजनांचा जो डे आज साजरा करायचा असतो तो म्हणजे गुरुपौर्णिमा. जे आपल्याला भारतीय संस्कृतीने जी शिकवून दिली त्याच्यानुसार आपण आजचा हा गुरुंच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा हा दिवस साजरा करत असतो. आणि म्हणून आज योगायोगाने जसं आपले समीर सर म्हणतात की तुम्हाला दिलेला डायलॉग हा तुमच्या नाटकामध्ये एकदाच येणार आहे, त्याला रिटेक नाही किंवा परत तो आपल्याला बोलायला संधी नाही, त्याच्यामुळे तो एकदाच चांगला करा. आणि म्हणून आज या सगळ्या गुरुजनांच्या सोबत आपली सुद्धा ही गुरुपौर्णिमा योगायोगाने आलेली. दरवर्षी ते असणारच एक कलाकाराच्या माध्यमातून, पण आपण सगळेजण आपल्या आपल्या दुसरीकडे असणार कुठं, म्हणून आपण पण आपल्याकडून त्यांना लक्षात राहील अशी गुरुपौर्णिमा साजरी करण्याचं थोडक्यात नियोजन केलेलं आहे. तर सुरुवातीला जसं म्हटल्याप्रमाणे आपण आता गुरुवचन घेऊया. गुरु कर्म गुरु विष्णू सगळ्यांच्या फक्त गुरुजी बसलेले असतील, आपण सगळेजण लावून हात जोडून डोळे बंद करू. गुरु कर्म म्हणूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कमजोर होना इतनी शक्ति हमें देना दाता. मन का विश्वास कमजोर होना. हम चले एक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता. मन का विश्वास कमजोर होना. चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता. मन का विश्वास कमजोर होना.
पे हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना। शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। माझं तिकडे स्टार्ट करणार आहे की छोटीशी कविता शब्द त्या कवितेचा
जिंकायची बात कर, तू फक्त जिंकायची बात कर. त्या दोघांनी कसं आताच फर्स्ट टाइम वाचली होती ना. प्रसाद म्हणून रुचीने स्वतः बनवलेला केक आणलेला आहे आपल्याला. वाटणार आहे आणि अतिशय विद्वान आणि अतिशय ज्ञानी असे हे होते की ज्यांनी सगळ्यांना की धर्माच्या मार्गावर कसं चालायचं तर हे मार्गदर्शन केलं होतं. असं म्हणतात की ज्यांनी 18 पुराण, जे 18 पुराण आहेत, विष्णू पुराण, ही जी 18 पुराण आहेत त्यांचं लेखन, त्यांची निर्मिती त्यांनी केली होती. आणि 4 वेद, हे जे आता ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, हे असे 4 वेद यांची निर्मिती त्यांनी केली. आपण महाभारत सगळ्यांनी पाहिलं असेल, त्या महाभारताची निर्मिती यांनी केली होती. आणि त्यामध्ये असणारे अतिशय क्लिष्ट असे श्लोक, हे 8,800 श्लोक हे त्यांनी त्या श्लोकांमध्ये लिहिली होती. त्या काळी आपण तिथीप्रमाणे हे दिनांक आता जसे तारखेने करतो त्यावेळेस आपण तिथीने करायचो. याचा उद्देश असा होता की हा हजारो वर्ष आपल्याला ही पूर्ण चालत राहायला पाहिजे. आता ही जशी ही तिथी आहे ही आपल्याला आपल्या बऱ्याच वर्षापासून जी आपल्याला ज्ञात आहे आणि अजूनही बरीच वर्षी ज्ञात राहणार, म्हणून ती आषाढ पौर्णिमा ही व्यास ऋषींच्या यांनी केली. त्यांनी जेव्हा ही पुराण आणि 4 वेद जेव्हा लिहायला घेतले, पण हे अतिशय जिकरीचं काम होतं आणि त्याच्यामुळं ते लिहिणार कोण हे याच्यासाठी त्यांनी गणपतीची सहाय्यता घेतली. आणि गणपतीला त्यांनी आठ टाकली की मी जे सांगल ते तू जे ते लिहित जायचं आणि जिथं तू थांबशील तिथं मी लिहायचं थांबवणार. गणपती म्हणलं मी पण अशी आठ टाकली की जिथं आता हे तुम्ही थांबले तिथून पुढे मी पण लिहिणार नाही, असं त्यांचं ठरलं. म्हणून मग त्यांनी गणपतीने हे लिहायला सुरुवात केली आणि हे वेद हे त्यांनी लिहून काढले. आणि त्यानुसार आणि ज्या महाभारताच्या कथेनुसार आताही आपण सांगू शकतो की महाभारताचा जेव्हा सुरुवात झाली, महाभारताचं युद्ध ते 16 ऑक्टोबर इसवी पूर्व 5561 साली चालू झालं. हे म्हणजे हे तिथीने सुरुवात झाली, त्यामुळे हे असे सर्व हे व्यासमुनी हे सर्वांचे अतिशय प्रगल्भ असे होते. त्यांना अवकाशाचं ज्ञान किंवा आता आपण जे क्रोमोझोम्स किंवा जे DNA म्हणतो हे त्यावेळेस त्यांनी ते शोधून काढलं असं होतं की एका DNA मध्ये 23 क्रोमोझोम्स असतात
आणि आपण म्हणतो की गांधारीला 100 पुत्र होते. त्या मागची कथा अशी होती, ही घटातनं निर्माण झालेली, म्हणजे गांधारीचा गर्भ हा पडलेला असतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते संशोधन करून जसं आता घट म्हणजे टेस्ट ट्यूब आणि त्या टेस्ट ट्यूब बेबीची निर्मिती ही त्या काळात त्यांनी केली होती. इतकं त्यांचं हे नॉलेज होतं, पण आपल्याकडं काय कालापर्यंत हे नॉलेज थोडंसं म्हणजे डिस्ट्रॉय होत गेलं आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याचा विसर पडत गेला. पण ही अशा पद्धतीची कथा त्या 100 पुत्रांच्या मागे होती आणि म्हणून ते घटातनं निर्माण झालेले, म्हणून ते असे 100 पुत्र झाले. तर त्यांच्या स्मरणार्थ आज आपण सगळे गुरुपौर्णिमा साजरी करतो. आपल्या पदोपदी आपल्याला सगळेजण शिकवत असतात. जसं आज आम्ही गाडीत येत असताना मला ह्या छोट्या ह्याच्याकडनं शिकायला मिळालं की कसा तो अभ्यास करतो, कसे ट्रायल अँड एरर मेथडनी त्यांनी त्याची डेव्हलप केलेली पद्धत. तसेच पद्धत आपण जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण विद्यार्थी ते असं माझं वैयक्तिक मत आहे आणि त्यामुळे आपण कायम शिकत राहायला पाहिजे आणि त्याच्यात आपल्याला नवीन काही ना काहीतरी चांगलं रोज मिळत राहतं. तर सर्व गुरुजनांना त्यांनी आम्हाला अभिनयाचे धडे किंवा छोट्या छोट्या गोष्टीत आम्हाला बरंच काही शिकवलं आणि आमचा दृष्टिकोन बदलायला मदत झाली. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि तुम्ही डिसाईड करून मी एकच मिनिटात बोलते. सर बोलले होते शिबिरामध्ये की नाही का, सगळेच बोलतात म्हणजे की आपण जसे आहोत, आपल्यात काय कमी आहे जास्त आहे ते न बघता आपण जसे आहोत मी असाच आहे हे एक्सेप्ट करायला शिका असं म्हणतात ना. तर त्यावरून एक होतं की काट्यांनी भरलेल्या रस्त्याने चालताना मी तक्रार करत होतो पायात चपल्या नसण्याची, पण समोरून पायच नसलेल्या माणसाला जाताना पाहिलं तेव्हा जाणीव झाली मी भाग्यवान असण्याची. म्हणूनच म्हणतात की परमेश्वराने जे जे दिले आहे ते खूप आहे आणि त्यातच आनंद मानायला शिका, याने आयुष्य खूप सुंदर वाटेल. ही शिकवण आम्हाला आमच्या गुरूंकडून इथे आल्यावर मिळाली आहे, हे याचा मला आनंद आहे. म्हणजे हे मला ऍक्च्युली आज गुरुपौर्णिमा हे मलाही जास्त काही सर म्हणजे कधी याची हिस्ट्री माहिती नव्हती, कधी गेलेलं नव्हतं किंवा कॉलेज स्कूलमध्ये पण व्हायचं त्या सुट्टी म्हणून जास्त एन्जॉय असायचं ते गुरूंचं मौका भेटलं. पण गुरुपौर्णिमा म्हणजे काय हे ऍक्च्युली थोडेफार इंग्लिश शिकवलं थोडं. गुरु म्हणजे ऍक्च्युली बिल्डिंग ब्लॉक्स असतात आपल्या लाईफमध्ये की आपण ज्या म्हणतो स्टेप्स की समजा आपण चालू समोर खड्डा तो खड्डा कसा वाचवतो आपण, इव्हन एक चेअर सर्कल, एक बसण्याची पद्धत, एक उठण्याची पद्धत, आपल्या अभ्यासातलं एक टॉपिक ते डायरेक्ट कसं वागावं, कसं बोलावं, कसं उभं राहावं, याच्यापासून हे सगळं आपल्याला खूप सोर्सेस पासून येत असतं. हे आपण स्वतः देखील स्वतःला सांगतो. तर आपण स्वतः सुद्धा आपले गुरु आहोत आणि सगळ्यात मोठा आपण स्वतःला कमी शिकवतो बाहेर बाकीच्यांपेक्षा. आता ऑब्व्हियसली आपले गुरु आहेत किंवा आपले टीचर्स जे होते त्यांनी जे काही शिकवलं ते आपल्याला त्याचे जे ब्लॉक्स म्हणतो ते आपल्याला डेव्हलप करत गेलं. आज आपण बोलू शकतो, एखादा डायलॉग कॉन्फिडेंटली घेऊ शकतो नाटकामध्ये. तो फक्त प्रॅक्टिस मिळाली, त्या प्रॅक्टिसला रिस्पॉन्सिबल फक्त गुरु आहेत. त्यांच्यामुळे आपण डायलॉग घेऊ शकतो, त्यांच्यामुळे आपण चढ उतार करू शकतो, त्यांच्यामुळे आपण कॉन्फिडंट झालोय. आता तुम्हाला हे वाटलं असेल की आपण डायलॉग घेतोय, कधी पहिल्यांदा वाचतोय काही गोष्ट तर आपला असा हात थरथर कापतो, हात थरथरतो, अशी भीती वाटते बॉडीमध्ये, हे सगळं होतं. हे कधी जात नसतं. आता सर म्हणाले जसे बऱ्याच वेळा की ज्याची भीती केली तो एकतर मेलेला आहे किंवा तर ते दुसरं आठवत नाही. तर ही भीती कमी करण्याचं काम या सरांनी केलं. ऍक्च्युअली मी सरांकडे आली पण होतो शिकायला, म्हणून बरंच काय काय शिकायला मिळालं, बरंच नाटकात पण सरांमुळे काम करायला पण मिळालं आणि जो असा एक्सपिरियन्स वाढत जातो ते त्याचे फक्त रिझन त्यांच्यामुळे आपण आणि त्यांचं इन्क्लुडिंग हे आपले पेरेंट्स, आपले टीचर्स जे काही सगळे येतात आपल्या लाईफमध्ये जे पण आपल्याला डेव्हलप करतात ते सगळे आपले गुरु असतात आणि त्यांना एक आपण प्रत्येक गोष्टीला आपण असं जातो नॉर्मल लाईफ जगतो आपण प्रत्येक गोष्टीला तेवढं महत्व देत नाही, तेवढं आपल्या डोक्यात विचार येत नाही. तर त्यांना सिम्बलाइज करण्यासाठी हा एक दिवस असतो. तर म्हणून त्यांचं महत्व जाणून घेण्यासाठी आणि त्यांना त्यांची पूजा करण्यासाठी, पूजा इन द सेन्स की तुमचं प्रेझेन्स एवढं महत्वाचं आहे की आमच्यासारखे कॅरेक्टर डेव्हलप होत आहे, एक तर पूर्ण रॉ पासून थोडं मोठा होतोय तो कॅरेक्टर. तर त्याच्यासाठी आपल्या गुरु लागतो. म्हणून गुरुपौर्णिमा ही ऍक्च्युली खूप महत्वाची आहे आणि प्रत्येक गोष्ट आपले जे सण आहेत, हिंदू सण किंवा प्रत्येक रिझन असतं काही, तर ते रिझन जाणून घेणं मग तुम्ही क्रिटिसाइज करू. बाकी बऱ्याच जणांचे मत वेगळे असतात त्याच्यावर की हे मला आवडत नाही, मला पटत नाही असं, पण ते रिझन जाणून घ्या. रिझनच्या आधीच तुम्ही नाही म्हणून. सो गुरुपौर्णिमा पण तेवढीच महत्वाची आहे आणि
आणि तेवढंच आपण गुरूंना तेवढं वंदन आणि रिस्पेक्ट केलं पाहिजे. थँक्यू. आपल्याला माहिती आहे आज गुरुपौर्णिमा आहे आणि त्या निमित्ताने आपण इन द सेन्स वेदिका सगळे आपण सगळ्यांनी मिळून जो कार्यक्रम अरेंज केला त्याच्याबद्दल सगळ्यांना मी थँक्स बोलतो तुम्हाला सगळ्यांना तुम्ही एवढं अरेंज केलं एवढं छान प्रकारे. दुसरी गोष्ट म्हणजे आज गुरुपौर्णिमा आहे म्हटल्यानंतर आपण सगळ्यात पहिला आपला गुरु आपण म्हणतो की आपली आई असते. तर आईनंतरचे जे आपले सगळे जे गुरु असतात ज्यांना आपण सगळ्यात आधी भेटतो ते म्हणजे आपले वडील असतात. त्याच्यानंतर आपण भेटतो स्कूलमध्ये टीचर असतात. तर आपण त्यांचे गुरु असतात स्कूलमध्ये प्रायमरी सेक्शनमध्ये कॉलेजमध्ये टीचर असतात. म्हणजे बेसिकली असं आपण म्हणू शकतो की म्हणजे असं आपण म्हणू शकत नाही की जो आपण रोज स्कूलमध्ये जातो किंवा रोज आपण इकडे येतो तेव्हा आपण ज्यांना भेटतो की आपल्याला ब्लॅकबोर्ड आणि चॉकलेट शिकवतात तेच फक्त आपले गुरु असतात असं आपण नाही म्हणू शकतो. गुरु जो असतो आपला तो आपल्याला लाईफमधल्या प्रत्येक टप्प्यावरती भेटला जातो. तो असं आपण नाही म्हणू शकत की नाही का हा माझा गुरु आहे किंवा हेच असतात असं नाही नसतं की आपल्यापेक्षा वयाने लहान असू शकतो तो आपल्यापेक्षा वयाने मोठा असू शकतो. गुरु हा सगळ्यांमध्ये असतो आणि आपण बेसिकली आपण असं करायला पाहिजे की आपण एक विद्यार्थी म्हणून आपण त्यांना ॲक्सेप्ट केलं पाहिजे की हा मला शिकवतोय. तर एखादा माणूस आपल्यापेक्षा लहान आहे तो आपल्याला सांगायचा प्रयत्न करतोय आपण असं नाही म्हणायला पाहिजे की नाही अरे हा तू माझ्यापेक्षा लहान असतो तू मला कसं काही शिकवू शकतो. एक गुरु म्हणून आपण प्रत्येकाला ॲक्सेप्ट करायला पाहिजे की हा आपला गुरु आहे आणि आपल्याला शिकवलंय. इट्स ओके टू रिस्पेक्ट इवन द स्मॉल पीपल इन आवर लाईफ. आणि जसं म्हणजे इथे आल्यानंतर जेव्हा आम्ही पहिल्यांदा मी पर्सनली पहिल्यांदा इकडे आल्यानंतर नाटकामध्ये भाग घेतला. सो माझं नाटक या विषयामधलं पहिला गुरु म्हणजे सागर तुम्ही सांगा. म्हणजे मी खरं सांगते की यापूर्वी कधी नाटकामध्ये भाग घेतला नव्हता. मी फक्त नाटक बघायला जायचे आणि मी अप्रिशिएट करायचे की अरे किती छान ॲक्टिंग करतात वगैरे. स्वतः कधी तिथे जाऊन ॲक्टिंग करावं स्वतः कधीतरी तिकडे जाऊन उभं राहावं आपल्यासाठी आपल्याला लोक बघायला यावेत असं पण एकदा फीलिंग येऊन गेली होती. त्याच्यामुळे मग जेव्हा नाटक इथे होणार आहे त्याच्यासाठी मग मी नाव दिलं. त्याच्यानंतर मग मी खूप सारे व्हेरिएशन्स शिकले दादाकडून की आपण जेव्हा नाटकामध्ये मला सुरुवातीला असं वाटायचं की ॲक्टिंग हे किती सोपं आहे लाईक पण इथे आल्यानंतर सिरियसली इथे आल्यानंतर मला समजलं की एवढं पण सोपं नाही. आपण त्या आवाजामध्ये बोलणं त्या कॅरेक्टरमध्ये जाणं हे सगळं आम्हाला इथे आल्यानंतर तुमच्या सगळ्यांकडून समजलं. सो त्यासाठी खूप मोठा गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. जरा गुरुच्या बद्दल माझ्या व्याख्या वेगळ्या आहेत बघा. जरा माफ करा. लहानपणीपासून आपण रामायण बघत आलोय महाभारत बघत आलोय आणि सगळ्यांना जास्त आवडणारी म्हणजे ते आपल्या मालिका होत्या. म्हणजे ज्याच्यासाठी आपण सगळं काम धंदा सोडून आपल्या लहानपणी सगळं पूर्ण शांत असायचं आणि फक्त टीव्ही समोर आपण बसायचं. ते बघताना आपल्याला त्यातलं कॅरेक्टर प्रत्येक कॅरेक्टर म्हणजे आपण आहे का असं मला वाटतं. मग त्यातलं गुरु द्रोणाचार्य असतील भीष्म असतील किंवा मग अनेक कॅरेक्टर आहेत किंवा रामायणमधले विश्वामित्र वगैरे सगळे. तर त्याच्यातलं शिष्य म्हणलं तर आपण अर्जुन एकलव्य किंवा कर्ण ह्याच्यातला नेमका आपण कोण आहे काय आणि गुरुसाठी काय करायला पाहिजे प्रत्येकाने म्हणजे बलिदान दिलेलं आहे. त्याच्यात एक अभिमन्यू नावाचा एक कॅरेक्टर आहे जो चक्रव्यूहामध्ये घुसलेला असतो पण त्याला अपूर्ण ज्ञान असल्यामुळं तो वीरगतीला प्राप्त होतो. महाभारतातला सर्वात श्रेष्ठ गुरु कोण असेल तर मला वाटतं श्रीकृष्ण. श्रीकृष्णाला मी म्हणजे माझ्यापर्यंत सर्वात श्रेष्ठ गुरु मानतो आणि आपल्या गुरूंमध्ये एक श्रीकृष्ण आहे. श्रीकृष्णाचा गुरु म्हणजे शिष्य म्हणजे त्याचे दोन आहेत सगळ्यात मोठे म्हणजे सगळ्यात मोठा म्हणजे अर्जुन आणि दुसरा अभिमन्यू. अभिमन्यू हा आईच्या पोटात असताना तो जे
श्रीकृष्ण आपल्या बहिणीला गोष्ट सांगत असतो, त्यातून जे ऐकतो ते शिकतो आणि तो चक्रव्यूह असं ते म्हणजे महाभारतात दाखवण्यात आलेलं आहे. आणि अर्जुनाचा गुरु म्हणजे त्याचा मित्र होता, सखा होता, सगळंच होतं. आणि ज्यावेळी सगळ्यात मोठा निर्णय घ्यायचा दिवस उजाडला, म्हणजे समोर तर सगळे आपले बंधू, आपले वडीलधारे हे सगळेजण आहेत आणि आपण शस्त्र कसं उचलायचं, आपण लढायचं कसं, हा त्यावेळी त्यांना प्रश्न पडला. त्यावेळी श्रीकृष्णाने एकच सांगितलं, तू मला शरण ये, तुला जर काहीच समजत नसेल तर तू फक्त एकच काम कर, तू मला शरण ये आणि मी सांगतो तसं कर आणि तुझं बदल. तर आज आम्ही सगळेजण तुम्हाला शरण आलोय, तर आम्हाला अभिमन्यू नको, जर जायचं असेल तर काय नाही अर्जुनासारखं काय नाही आम्हाला हे विद्या आहे. म्हणजे आम्ही कुठं जरी गेलो तरी आमच्यात कमतरता लागू नाही. आम्ही अर्जुनाच्या म्हणजे आम्ही प्रयत्न करू तेवढं तुमच्या म्हणजे परीक्षेला उतरायचं, पण आम्हाला परिपूर्ण द्यायचे म्हणजे द्यायचं. एवढंच बोलून थांबतो. सगळ्यांचे मी गुरुचे पाय घालून सगळं करून आपल्याला जाता येईल. तसं म्हणजे पाय घेऊन पहिल्यापासून परफेक्ट आहे. त्यांनी मला जे त्यांना माहिती आहे हा का मागे येते सारखं सारखं पण काय असं नाही. पण मला सगळ्यांचे आमच्या गुरुनंतर शेवटी फायदे असतात. त्यांनी भूमिका खूप शिकले, खूप घडलो, तुम्ही मला घडवलं. आणि आज जे काही बोलतोय सरांकडनं खूप शिकण्यासाठी आहे. जे आपण मेहनत करतोय सांगा सरांकडे असेल त्यांनी पूर्ण आपलं डेडिकेशन नाटकासाठी दिलं आणि खूप गोष्टी मलाही शिकायला मिळतात, आपल्यालाही शिकायला मिळतात. म्हणजे सरांकडे तसं असेल, चांगले सरांकडे बाकी वेगळं, प्रत्येकाकडे काहीतरी वेगवेगळं आहे. त्यामुळे आपण जरी इथं आठवड्यात असलो म्हणजे रोज नाटकाला प्रॅक्टिस असतो, प्रत्येकाकडनं काय काय शिकतो. सगळे सर कसं बोलतात, सागर सर कसं बोलतात, तानगुडे सर बोलतात, काय आमचे गोष्ट सोडून सचिन सर या गोष्टीकडनं प्रत्येकाकडनं काहीतरी लर्निंग या गोष्टी शिका. आता ह्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आता आपले 3 झाले. आता आपल्याला सद्गुरूपर्यंत पोहोचायचं. सद्गुरूचं मार्ग आपल्याला निघतात 16, 17, 18 असतात. त्या दिवशी आपल्या टीमवर मी काम करूया, छान आपण असं मैत्री म्हणून जाऊया आणि छानसं आपल्याला असायचं त्या निमित्ताने मी पण माझ्या ग्रुपकडून करून घेतो. ठिकाणी मला नाट्यासाठी बोलवलं, संधी देतात, मला एवढं शिकवतात, मला प्रेम करतो. त्यासाठी मी सगळ्याच्या आभारी आहे. मी पण माझी छोटीशी 5 मिनिटं तुमच्या वतीने तुमच्यामुळे माझ्या स्वागत करतो आणि नमस्कार, माझं नाव निलेश कदम. तुम्ही सगळेच ओळखत नाही. छान कार्यक्रम, तुम्ही एकदम सरप्राईज होतं हे आमच्यासाठी, एक्सपेक्टेशन नव्हतं एवढं आणि खूपच छान कार्यक्रम केला. फक्त एवढंच सांगेन की आम्हाला मनापासून आवडला. फक्त आता आपण कंपनीच्या आवारात असल्यामुळे एवढं आपण जसं पाय धुणं वगैरे आम्हाला म्हणजे तेवढं हे नाही झालं, पण बाकीचं खूप छान आहे. म्हणजे कारण कसं असतं काही गोष्टी नाही का, ठीक आहे आपण गुरु आहोत वगैरे सगळे, पण त्या गोष्टी थोड्याशा आपण टाळायच्या असतात. एक सांगेनच आहे की हा व्हिडिओ फक्त आपल्यापुरतीच ठेवा, कुठे जास्त शेअर करू नका. म्हणजे बाकीचं काय नाही, आपण घरी असतो किंवा बाहेर असतो ना, बाहेरच्या कुठेतरी चाललं असतं, काय प्रॉब्लेम नाही. पण कंपनीचा आवाज असल्यामुळे शक्यतो नको. पण छान वाटलं आणि आमचं मला वाटतं पहिल्यांदा असं काहीतरी हे झालंय, त्यामुळे खूपच छान आहे. आणि मला एवढी गॅरंटी आहे की नक्की सरांनी तुम्हाला खूप चांगलं शिकवलं असेल. आणि हेच सगळे विद्यार्थी ह्याच्याचमध्ये कोणतरी खूप चांगल्या मोठ्या पोस्टला किंवा खूप कुठेतरी कलाकार म्हणून मराठी किंवा हिंदी टॉप याच्यामध्ये जाऊ शकाल, गॅरंटी नक्की आहे. फक्त जे आता तुम्ही जे काय करता खूप शिका, भरपूर शिकण्यासारखे आहे आणि मनापासून करा. जे तुम्हाला आवडते ते नक्कीच तुम्ही कुठेतरी टॉपला असाल 100%. ओके,
थोडंसं इमोशनल होतं. पण आम्हाला तेच असेल की तुम्ही जितके जास्त नाटकात इन्व्हॉल्व व्हाल, जितके जास्त तुम्ही चांगलं काम कराल, 17-18 तारखेला जेव्हा तुमची घरचे आणि बाजूचे लोक तुम्हाला ॲप्रिशिएट करतील, ती जास्त तेव्हा आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त आनंद आम्हाला की बाबा आम्ही जे काय इनपुट द्यायचा प्रयत्न केला. आणि बेसिकली आमच्यापासून आम्ही 100% गेलेलो प्रयत्न. आम्हाला नेहमी असं वाटतं की आज जिथे आम्ही इथे बसलो तर उद्या तुमच्यापैकी कोणतरी इथे या खुर्चीवर येऊन बसावं आणि कुठे असे अजून पुढे नाटकात कलाकार किंवा कुठले आर्टिस्ट म्हणजे आर्टिस्ट तयार करावे आणि तुम्ही सगळी करत राहा, करताना स्वतःला आनंद देत राहा आणि तुमच्यावर अजून जितकी लोक याच्यावर जॉईन करतात तितकी लोक जॉईन करा. आणि हे केलं ते खर्च खूप जास्त होतं, त्यामुळे ते मोठे नाही होतं. पण ठीक आहे, थँक्यू एव्हरीवन की तुम्ही जे काय प्रेम आम्हाला देताय आणि ते प्रेम आयुष्यभर देतात. मगाशी पण मी सांगत होतो आल्या आयुष्यात पहिली एकांकिका जी ऑनस्टेज केली तेव्हा सरांकडे बघतच होतो आपण. म्हणजे तेव्हाची छोटीशी ओळख सांगतो की काय झालं होतं. जवळपास 15 ते 20 लोक ऑनस्टेज आणि त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा आयुष्यात म्हणजे नाटक म्हणून होतो आणि सगळ्यांची कामं चालू होती आणि आयुष्यात पहिल्यांदा कुठे पाऊल चालू होती आणि प्रयोग सुरू आणि प्रयोग सुरू असताना प्रॅक्टिस सिस्टमला इथे चिंचवडला येतो. कारण प्रयोग सुरू असताना नेमका एक खेळ सगळ्यांच्या पाळला पण तो खेळात होता ती गोष्ट वेगळी आहे. पण त्यांच्या आधी तो काय करत होता ते काम प्रॉम्प्टरचं जे काम होतं ते अजूनही मला इतकं लख्ख आठवतं किंवा अजूनही माझ्या डोळ्यासमोर एकांकिका उभी राहते. त्याच्यामध्ये त्याचं जे कॅरेक्टर आहे तो जे काय करत होतं इतकं होतं ना की या 15-20 मध्ये माझं लक्ष त्याच्याकडे होतं आणि म्हणून मला लक्षात आलं की अरे बाबा याच्या काहीतरी होते आणि मग ते हे काम तुम्ही या 15-20 लोकांमध्ये जर जेव्हा आपण उभं राहतो ना तेव्हा आपण बादशाह बनणं हे गेले 20 वर्ष काम कारण एनर्जी जी असते ना एनर्जी काय ही एनर्जी आहे ती आम्हाला असं वाटतं की जी काय एनर्जी त्याच्याकडे आहे जी एनर्जी त्याच्याकडे आहे ती खरं आहे. ती एनर्जी सगळी तुम्ही तुमच्यात क्रिएट करा. तो पॉझिटिव्हनेस जो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे तुम्हाला त्यांनी इंग्रजी वेळेस पण सांगितलं तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे ते होऊ जायला. बरेचदा त्यांचं असं डायलॉग आहे की आम्ही काय करतो नाही होत हो जायला म्हणतो आणि खरंच तो इतक्या सहजतेने जे काय मोठा प्रोजेक्ट असेल तो इतका सहजतेने सगळ्यांच्या सर्वप्रथम हा भारावलेला क्षण आहे त्याच्या आयुष्यात कधीही असं काही झालेलं नाही. यांना सगळ्यांना माहिती आहे 3,000 विद्यार्थ्यांना मी आतापर्यंत शिकवलेले. ही पहिली वेळ आहे अशी हे सगळी. दुसरी गोष्ट जसं निलेश सर म्हणाले खरं काही प्रोटोकॉल आपल्याला कंपनीतले पाळायचे असतात नाही का म्हणून व्यक्तिपूजन आपल्याकडे नाही विचारांचं पूजन आहे आपल्याकडे. त्यामुळे आम्ही नाही म्हणत होतो म्हणजे तुम्हाला नाराज करण्यासाठी नव्हतं आपल्याकडे व्यक्तित्व त्याच जो ग्रेट व्यक्ती मागे या आज आपल्याला मागे फोटोमध्ये त्यांच्यामुळे ही संस्था आहे आणि सगळं ते खरं ते ग्रेट आहे. त्यांच्या विचारांची आपण पालखीची होळी आहे असं म्हणतो की वेदव्यासांनी आत्ताचा टेक्नॉलॉजिकल याच्यामधले जे प्रश्न आहेत कुठलाही विषय उष्टा करून सोडलेला नाही. सगळ्या विषयाला त्यांनी त्या काही स्पर्श केला. एवढा प्रचंड विचाराचा माणूस आहे की ज्यांनी लिहिलेल्या महाभारत याचा आपण भगवद्गीता म्हणतो जे 8,800 श्लोक आहेत त्यातला एकही श्लोक अजूनही चेंज करता आला नाही की तो आत्ताचा रिलेट करता येत नाही असं नाही. म्हणून तर आपली ती जी हिंदू संस्कृती आहे त्याचा तो मूळ ग्रंथ भगवद्गीता आहे. त्याचा विचार त्यांनी केला की त्यातला एकही शब्द बदलून जाईल. मगाशी जसं तुम्ही सांगितलं की शिबिरातला विषय एक लक्षात घ्या गुरु कोण असतो माहिती काल पण मी आपल्या इथं बोलता सांगितलं गुरु जो असतो तो लघु नसतो पण गुरु तो असतो जो लघूंना गुरु करतो. काल आपण जस्ट त्याची सुरुवात केली की रोज आपण एकेकाला लिडरशिप द्यायची. हे काही माहित नव्हतं आजचा मला पण हे शिकून घ्या. लक्षात ठेवा लघुतून गुरु
आम्ही कधीतरी लघु होतो, आमचेही कान पकडलेत, आम्ही शिव्या करले, आम्ही लाथा खाऊन शिकलेलो आहे. तशी येणार नाही वेळ, कारण आता टेक्नॉलॉजिकल एवढे तुम्ही ऍडव्हान्स झालाय हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. पण ते करताना जसं तुम्ही म्हटलं अभिमन्यू सारखं झुकू नका. विषय निघाले ना अभिमन्यूचा. अर्जुन पूर्ण जागा राहायला ऐकलं, अभिमन्यूची आई झोपली म्हणून त्याला अर्धा ऐकलं. जे मी म्हणाले सरेंडर करा, विसरून जा काय आहात तुम्ही, इथं या, जेवढं देते तेवढं घ्या. या क्लासमध्ये घ्या, बाहेर जाऊन आपण चांगलेच बसतो आहोत. इथं आल्यावर तुम्ही माझं नेचर बघता मी त्याला हार्श असतो, जरा कडक राहतो, मी तुमची जास्त गोड बोलतो. त्याच्या मागचं कारण असं असतं वेळ फार कमी आहे आपल्याकडे, जग फार ऍडव्हान्स झालेलं आहे. आपण जे घेतोय त्याच्या दुप्पट स्पीडने बाकीची लोक घेत आहेत. मग सागर सर सहज म्हणाले की तुम्ही इथे येऊन बसले आम्हाला आवडेल, आम्ही तिथं बघणार, आम्ही विचार करायचो त्याला आपण कधी होतं ते प्रोसेस आहे. फक्त सरेंडर करा, पूर्ण नाही का 3 नी लक्षात ठेवा. निर्भय व्हा, निर्लज्ज व्हा, निश्चंत व्हा, शंका काही ठेवू नका, सरेंडर करा. हे सांगताय असंच करायचं. हो सर काल तुम्ही वेगळं सांगितलेलं, आज सांगतोय तेवढं ओके, आज करतो, कालचं पण शिकायला मिळालं, आजचं पण शिकायचं. गुरु बसलेला असतो तो एका आपल्या विद्यार्थ्याला झाडावर चालायला असतात, आपल्यासारखे असतात. सरांनी माझ्याकडे बघावं, मी करतोय ना, वर चढायला लागतो, जवळजवळ 100 फुटाचं झाड असतो, वर जातो, गुरुजी बघतोय आणि साधारण एक 50 फुटावर गेला गुरुजी बाकीची गप्पा मारत असतात. हा जो वर जाणार तुमचं काय आहे गुरुजी, माझ्याकडे बघत येईल, जीव चढवतो चालवतो, शेण्याला आग लागतो, तो झेंडा वाढतो, खाली उतरताना परत बघतो आपला पैसा पण उतरायला लागतो खाली झाडावर. खाली बघतो तो गुरुजी 20 फुटावर आलेला असताना गुरुजी म्हणतो हा सावकाश आहे बरं का, तुझ्या बाजूची खाली कुस्ती आहे बरं का, सावकाश पाहिजे. खाली गुरुजी वर जाताना मी बघितलं तुमचं लक्ष नव्हतं, आता कशाला आला सांगायला. त्यावेळेस काय म्हटलं, ज्यावेळेस आपण यशाच्या शिखरावर असतो तर अलर्ट असतो, आणि ज्यावेळेस यश हातात येतं त्यावेळेस आपण बिनधास्त होतो, गाफील होतो, आणि त्याच वेळेस अभ्यास असतो. माणसं 10,000 फुटावरून पडत नाही, 10 फुटावरून पडून म्हणतो. लक्षात ठेवा, यश घेताना वर जाताना कायम अलर्ट राहा, सावध राहा, कॉम्पिटिशन स्वतःची ठेवा, दुसऱ्यांशी काही करू नका. सागर सर कसे करतायत, मी कसं करतो, याच्यापेक्षा तुम्ही कसे करता याच्यावर जास्त फोकस करा, असं मी तुम्हाला सांगेन. तुम्ही स्वतः गुरु आहात, तुम्ही चांगल्या मूर्ती आहात. न जर चिकटलेले दगड फक्त आम्ही काढून त्यात मूर्ती आहे, प्रत्येक दगडात मूर्ती आहे, प्रत्येकामध्ये तुमच्यामध्ये आर्टिस्ट आहे. नको असलेल्या मूर्ती आरडाओरडा करून आम्ही फक्त काढतोय, शिव्या घालतोय, बाकी काही नाही. ऑटोमॅटिक त्याचं तुम्हालाही कळतं, दुसऱ्या दिवशी चांगला डायलॉग येतो. आपण काहीतरी चिकटून घेतो, चुकीचे वाक्य घेतो, बरोबर ना, ते काढले की बरोबर होतात ती वाक्य. तर सांगण्यासारखं खूप आहे, आजचं ते प्रयोजन नाही. शिबिर रोजच चालू आहे आपलं. शिबिराच्या ऐवजीही तुम्ही रोज शिकत राहा, रोज वाचत राहा. काही वाचण्यापेक्षा सगळ्यात जास्त माणसं वाचा, त्या माणसं वाचण्याचा जास्त उपयोग होईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण सुरुवातीला एक छान काय म्हणतो स्तवन म्हणतो ना, इतनी शक्ती हमें देना जाता मन का विश्वास त्याची पुढची ओळ काय, हम चले एक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. या क्षेत्रामध्ये निसरण्या गोष्टी खूप आहेत. ती ओळ मात्र काय लक्षात ठेवा, आपलं वागणं, आपलं बोलणं, आपल्या एखाद्याचा लुक हा आपल्या कॅरेक्टरला डाग लावू शकतो. ओळ खूप छान आहे. या क्षेत्रात 25 वर्ष करताना हे सगळे या सगळ्या गोष्टी पाळत आलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्या नावाला, आपल्या कॅरेक्टरला लेडीज आला, जेंट्स असतात, हे खूप पाळावं लागतं. मोहाचे क्षण खूप येणार, एखादी व्यक्ती खूप आवडायला लागते, एखादी व्यक्तीशी आपण जास्त बोलायला लोकांना वेगळा संशय यायला लागतो. हे सगळं बॅलन्स करून जातं. फार छान कविता आहे, त्यामुळे माझं बोलणं तुम्हाला जरा हार्श वाटतं, सर एकदम तोडून बोलतात वगैरे, नाही. आपण इथं रिलेशन मेंटेन करायला पाहिजे. गुरु शिष्याचं नातं, सर आणि विद्यार्थ्यांचं नातं तेवढंच मेंटेन करा आणि बाहेर पडा. माझं बोलणं तुम्हाला कदाचित हार्श वाटतं बघा, शिबिरात मी बोलताना वगैरे, मी जास्त एंटरटेन नाही करत. कामाविषयी बोला, बाहेर जाऊन गळ्यात पडून लढूया असं. इथं ज्या कामासाठी आलो त्या कामावर जास्त कॉन्सन्ट्रेट करा असं मला वाटतं या क्षणी. आणि पुन्हा एकदा या आषाढ महिन्यातल्या व्यास मुनींच्या जन्मतिथीला ज्याला आपण गुरुपौर्णिमेत साजरं करताना बरेच जण वाकावं लागतं, सिंहावलोकन करावं लागतं, ताठरपणा काढून टाकावं लागतं. कळालं ना, महापुरे वृक्ष जाते तिथे लवाळे वाचतील. तर बरोबर तर वाकायला राहा, फ्लेक्झिबल राहा, हवं ते कॅरेक्टर करायला तयार राहा, चेंज करायला राहा, स्टिक राहू नका. हे सगळे दिग्गज आहेत, बोलत नाहीत, मी फक्त गडबड करतो, पण सगळे दिग्गज आहेत. प्रत्येकाने स्टेज गाजवलेला आहे. 20-25 तास खांद्याला कांदा लावून 40-40 तास मेहनत केलेली लोक आहेत.
बोलत नाहीत, माझ्यासारखी बडबड करतात, करत काहीच नाही. ही लोक बोलत नाहीत, कामं खूप करतात. तर आजच्या दिवशी ज्या ज्ञात अज्ञात सगळ्या गुरूंना, माझ्या ह्या गुरूंना, माझ्या सगळ्या सहकार्यांना, तुमच्याकडूनही रोज मी नवीन नवीन शिकतो. तुम्हालाही सगळ्या गुरूंना माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा. आणि तुम्ही हा जो कार्यक्रम केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर मंडळी, आपण या कार्यक्रमाच्या शेवटाकडे जातोय. आता आपल्या सगळ्या गुरूंनी आपल्याकडून सगळ्या शिष्यांकडून ज्या काही अपेक्षा व्यक्त केल्या ते आपण सर्वजण नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. तरच त्यांना ते म्हटल्याप्रमाणे खरी गुरुदर्शन ठरेल असं मला वाटतं. आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि म्हणूनच हा आगळा वेगळा सोहळा या ठिकाणी आपल्याला करता आला. खरं तर या गोष्टी ह्या आपल्या भारतीय संस्कृतीच्या संस्काराच्या गोष्टी आहेत. त्या आधीच पाश्चात्य संस्कृती विळखा म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीवर विळखा टाकून बसलेली. तर पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं, गुरुजींचं, आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आणि सरांच्या याच्यासाठी आपण सगळेजण मेहनत घेऊया. 17-18 तारखेला जो आपला प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आपण सर्वजण अशा पद्धतीने नाव करूया की पुढच्या वेळेस सरांना असं वाटलं पाहिजे की नवीन शिबिरच घ्यायला नको, ही